महापालिकेत लवकरच होणाऱ्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता तसेच विविध समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कक्षांचे नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, आधुनिक आणि कार्यक्षम व्हावे या उद्देशाने बांधकाम विभागाने ही कामे हाती घेतली आहे. महापौर व उपमहापौर कक्षांसह स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन फर्निचर, अद्ययावत आसन व्यवस्था तसेच विद्युत उपकरणांची बसवणूक केली जात आहे. यामुळे बैठकींसाठी योग्य वातावरण तयार होणार असून नागरिकांच्या कामकाजाला गती मिळण्यास मदत होणार आहे. या नूतनीकरणामुळे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला आधुनिक स्वरूप प्राप्त होत असून पदाधिकारी व अधिकारी अधिक कार्यक्षमतेने जबाबदाऱ्या पार पाडू शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी आणि निर्णय प्रक्रिया अधिक सुटसुटीत होण्यासही याचा फायदा होणार आहे. एकूणच आगामी कारभार अधिक सक्षम आणि गतिमान व्हावा या दृष्टीने महापालिकेतील कक्षांचे नूतनीकरण सकारात्मक पाऊल मानले जात आहे.